अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपणास माहितीच असेल की चैत्र शुक्ल द्वादशी म्हणजे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन, आपल्या ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन येत्या 20 मार्च 2026 शुक्रवारी साजरा केला जाणार आहे. खूप मोठ्या धूमधडाक्यात उत्साहात सर्व केंद्रामध्ये, मठामध्ये, स्वगृही सुद्धा खूप जण हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे. आता श्री स्वामी समर्थांचा हा प्रकट दिन तर आहेतच. आता या निमित्ताने कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच आहे, कोणी पाहिलं नसेल जाऊन चेकआउट करा की कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन घरच्या घरी कशा पद्धतीने आपण साजरा करायचा आहे, षोडोपचार पद्धतीने अभिषेक कसा करायचा आहे, मूर्तीवर, फोटोवरती कुठले मंत्र स्तोत्र पठण करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांचं 21 दिवसांचं, 11 दिवसांचं, 7 दिवसांचं यथाशक्ती जे काही पारायण चालू आहे त्याचं उद्यापन कसं करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि अजून एक गोष्ट, ज्यांनी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सुरू केलं आहे त्यांचं उद्यापन कसं करायचं यासाठी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे उद्यापनाचा, तो तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. आता आजचा जो व्हिडिओ आहे तो त्या संबंधित असं असणार आहे, कारण की आपल्याला थंबवरून कळालं असेलच तरी सुद्धा सांगते की 20 मार्च 2026 या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे, म्हणजेच ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला जे तुम्हाला कालचे व्हिडिओ सांगितलं आहे त्याच्यानंतरची माहिती म्हणजेच काय, तर या दिवशी जो काय आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो तो नैवेद्य स्वामींच्या आवडीचा कुठला नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सगळ्यात महत्वाचं नैवेद्य कशा पद्धतीने दाखवायचं आहे की जेणेकरून ते श्री स्वामी समर्थ महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचेल, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. अतिशय साधी सोपी पद्धत आहे, जास्त काही अवाढव्य नाही आहे. तर मंडळी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळी सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये आपण षोडोपचार पद्धत, अभिषेक, मंत्र, स्तोत्र सोबत उद्यापन किंवा समाप्ती कशी करायची हे पारायणांची संकल्पयुक्त सेवांची ते कालच्या व्हिडिओत पाहिलं आहे. पण आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे, कारण की श्री स्वामी समर्थ महाराजांना, ब्रह्मांड नायकांना कुठले नैवेद्य आवडतात आणि कुठला नैवेद्य आपण दाखवायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर मी सगळ्यात पहिले एकच गोष्ट सांगेल की यथाशक्ती तुम्हाला जे तुमच्याकडे आहे, यथाशक्ती तुम्ही स्वतःच्या इच्छेने जे काही स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवाल ते सगळं काही श्री स्वामी समर्थ महाराज स्वीकार करणार आहेत. मी फक्त तुम्हाला त्यांच्या आवडीचे पदार्थ सांगणार आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ते त्याच्यामध्ये ऍड करू शकता किंवा तुम्ही ते पदार्थ दाखवू शकता. म्हणून सांगते की सुरुवातीला सांगितलं की असं काही मनामध्ये टेन्शन घेऊ नका की हेच पाहिजे आहे, तेच पाहिजे आहे, कसं आणू, कसं करू, कारण की प्रत्येकाची म्हणजे कंडिशन बघायला गेलं आर्थिक परिस्थिती सारखी नसते. त्यामुळे यथाशक्ती तुम्ही जे काही पवित्र मनाने, जे काही श्रद्धेने मनापासून जे काही बनवताल ते श्री स्वामी समर्थ महाराजांना दाखवा तरी सुद्धा चालेल, कारण की श्री स्वामी समर्थ महाराजांना तुमची भक्ती महत्वाची आहे. तुमचं मन किती स्वच्छ आहे, निर्मळ आहे, पवित्र आहे, तुमचे कर्म किती चांगले आहे हे त्यांना महत्वाचं आहे. आणि तुम्ही किती मनापासून त्यांची सेवा करता, नामस्मरण करता हे जास्त महत्वाचं आहे. मग तुम्ही छान छोटीशी वाटीभर जरी साखर दाखवली, दूध साखर दाखवली, दूध दाखवलं, पंचामृत दाखवलं, एखादं फळ जरी दाखवलं त्या दिवशी गडबडीमध्ये का असेल तुम्ही किंवा बाहेरगावी चालले आहात, दाखवलं तरी सुद्धा ते स्वीकार करणार आहेत. फक्त तुमचं काय पाहिजे आहे, श्रद्धा महत्वाची, भक्ती महत्वाची, निर्मळ मन महत्वाचं आणि कर्म चांगले पाहिजेत बस. नाहीतर तुम्ही पंचपक्वान्नाचं ताट मांडताल, छान छान असे भरपूर सारे असे तुम्ही 5-6 प्रकारची मिठाई आणताल, 5-6 प्रकारचे फळं आणताल, अजून काही काही पंचपक्वान्न ठेवताल, पण जर तुमच्या मनामध्ये जर दुसऱ्याबद्दल ईर्ष्या आहे, मनाबद्दल जर मनामध्ये सतत वाईट विचार येत आहेत, कोणा चांगलं झालं तुम्हाला बघवत नाही आहे, तुम्ही नित्यनेमाने त्यांची सेवा करत नाही आहात, तर नक्की सांगेल किंवा तुमचं मन निर्मळ नसेल, म्हणजे कर्म प्रामाणिक नसेल, तर खरंच सांगते तुमचा तो पंचपक्वान्नांचा नैवेद्य सुद्धा स्वामी समर्थ महाराज कधीच सुद्धा ग्रहण करणार नाहीत, त्यांच्यापर्यंत पोहोचणार सुद्धा नाही. म्हणून सांगते आहे की यथाशक्ती दाखवा, फक्त ते मनापासून श्रद्धेने दाखवा की आज माझ्या ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन आहे आणि मी जे काही बनवते आहे छोट्या ते छोटी साधी गोष्ट, पण ती माझ्या ब्रह्मांड नायकासाठी आहे. सगळं प्रेम त्या नैवेद्यामध्ये उतरवून द्या आणि स्वतःच्या हाताने बनवलं तर अतिशय उत्तम. बाहेरून गोष्टी आणण्यापेक्षा मी खरं सांगेल आपल्या स्वतःच्या हाताने बनवून खाऊ घालायला जी मजा असते, आनंद असतो ना, ते आयतं आणण्यामध्ये नसतं. म्हणून सांगते की आपण जसं आपल्या लहान मुलांना, घरच्यांना जसं आपण मनापासून आनंदाने आपण एखादी गोष्ट करून खाऊ घालतो पदार्थ, आणि जो त्यावेळेस जे म्हणतात किंवा खूप छान झालाय, जो आनंद आपल्याला भेटतो ना, एक मन तृप्त करून टाकतं एका आईचं किंवा एका महिलेचं. त्याच पद्धतीने सांगते की आपल्या ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन आहे, त्यामुळे स्वतःच्या हाताने एखादी गोष्ट बनवा, पदार्थ बनवा आणि तो स्वामी समर्थांना दाखवा, मनापासून दाखवा. बघा किती आनंद तुम्हाला तो प्राप्त होईल. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट या दिवशी म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी ज्यांना मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल, आता मासिक धर्म असेल तर त्या महिलेने बाजूला बसावं आणि घरातल्या इतर व्यक्तींकडून तुम्ही जर दाखवला नैवेद्य किंवा षोडोपचार पूजा सगळं काही त्या दिवशी जर केलं तर अतिशय उत्तम.
चुकवू नका. पण सुतक विटाळ असेल तर तुम्हाला काही सुद्धा करता येणार नाही. नैवेद्य असेल किंवा षडोपचार पूजन बिजन काही सुद्धा करता येणार नाही आहे. त्यामुळे फक्त त्या दिवशी मनापासून नामस्मरण करा त्यांचं, तरी सुद्धा चालेल. मनापासून त्यांची माफी मागायची हरकत नाही, कारण की सुतक विटाळ काही सांगून येत नसतं, ते काही आपल्या हातात नसतं. त्यामुळे फक्त नाराज होऊ नका, मनापासून नामस्मरण करा आणि मनातल्या मनात त्यांचा प्रकट दिन हा यथाशक्ती साजरा करा. आणि वाटलं तर असं नाही की बा प्रकट दिन झाल्यानंतर एखाद्या गुरुवारी, एखाद्या रविवारी केंद्रात जा, तिथे अन्नदान करा त्यांच्या नावाने. मग त्या ज्या काही सेवा आहे एखाद्या गुरुवारी, तुम्ही येणाऱ्या गुरुवारी त्याच्यानंतर तुम्ही सागर संगीतपणे करू शकता घरामध्ये, चालेल, काही हरकत नाही. पण मन नाराज करून घेऊ नका, सुतक विटाळ हे आपल्या हातात नसतं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, स्वामी समर्थ महाराजांचा आवडीचा नैवेद्य कुठला आहे? सगळ्यात महत्वाचं त्यांना आवडतात ते बेसनाचे लाडू. खूप मोठ्या प्रमाणात त्यांना आवडतात. त्यामुळे बेसनाचे लाडू तुम्हाला या दिवशी स्वतःच्या हाताने बनवून जर त्यांना नैवेद्य दाखवता आला तर अतिशय उत्तम. केंद्रात पण घेऊन जा, एखाद्या गरजवंतांना अन्नदान म्हणून तुम्ही द्या आणि स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा तुम्ही ते नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही भाजी पोळी चपाती जे काही करणार असाल त्यातल्या त्या जर तुम्ही पुरणपोळीचं नैवेद्य जर दाखवलं त्यांना तर अतिशय उत्तम. पुरणपोळी जर केली तर खूप चांगलं, खूप महत्वाचं. आणि आता कसं आहे, आदल्या दिवशी गुढीपाडवा आहे 19 तारखेला आणि 20 तारखेला प्रकट दिन आहे. आता 19 तारखेला खूप जणांच्या घरामध्ये आमरस पोळी वगैरे केली जातं. कोणी कोणी आंब्याचा रस वगैरे गुढीपाडवालाच खातात, पहिला दिवस म्हणून किंवा प्रथम म्हणून. किंवा खूप जण अक्षय तृतीयेला खातात पहिल्यांदा आंब्याचा रस, असं पण पद्धत आहे. आणि खूप जणांच्या घरामध्ये या दिवशी पुरणपोळी पाडव्याला असेलच. आणि त्यांना परत आता प्रकट दिनाला पुरणपोळी कसं करू, गोड पडू शकतं. तर नक्कीच या दिवशी जर तुम्ही समजा त्यांना आवडीचे खीर वगैरे असेल, आता बेसनाचे लाडू हे गोड पदार्थच आहे, सोबतच तुम्ही त्याच्यामध्ये मखाणाची खीर, तुम्ही समजा दुधाची खीर असेल, शेवयाची खीर असेल, तांदळाची खीर असेल, या खिरीच्या प्रकारातला कुठलाही एक खिरीचा प्रकार जर तुम्ही त्या दिवशी बनवला आणि तो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भाजी पोळी वरण भात सोबत जर ठेवला तर अतिशय उत्तम, चालेल, काही हरकत नाही. कारण की 2-2 दिवस पूर्ण स्वयंपाक शक्य नाही. जर शक्य असेल तर पाडव्याच्या दिवशी तुम्ही चपाती भाजी श्रीखंड रस असं काहीतरी करा, गोड काहीतरी करा आणि प्रकट दिनाला पुरणपोळ्या करा. हे पण तुमच्याकडे ऑप्शन आहे, तुम्ही ते पद्धत पण अवलंबू शकता. पण नक्कीच मी सांगेल बेसनाचे लाडू असेल, पुरणपोळीचा स्वयंपाक असेल, त्यांना खूप जास्त प्रिय आहे. त्यामुळे हे करू शकता. खीर पण मी तुम्हाला त्याचे प्रकार सांगितले आहे. यथाशक्ती कुठलीही एक खीर जर बनवली आणि ती दाखवली तरी सुद्धा चालणार आहे. त्यामुळे सांगते आहे. आता तुम्ही ह्या तर सर्व गोष्टी दाखवायच्या आहेतच. आता तुम्हाला नैवेद्य विशिष्ट प्रकारे दाखवले तरी सुद्धा परत सांगेल की यथाशक्ती तुम्ही जे बनवाल ते बनवा, काही सुद्धा हरकत नाही. फक्त भाजी पोळी वरण भात सगळं काही ताट भरून असं काही दाखवावं, बस मी एवढं सांगेल. कारण की या दिवशी प्रकट दिन आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा. आता हे झालं. आता आता हा जो नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवायचा कसा आहे? आता खूप जण काय करतात, नैवेद्य दाखवायचं म्हणून डायरेक्ट देवासमोर ठेवतात, बाजूला ग्लास ठेवतात, बस नमस्कार करतात आणि झालं. पण ही पद्धत थोडी चुकीची आहे. गडबडीत सुद्धा असा नैवेद्य ठेवू नका. तो श्री स्वामी समर्थ महाराज किंवा कुठल्याही इष्टदेवतांपर्यंत पोहोचत नाही. तर नैवेद्य दाखवण्याची आपली दिंडोरी श्री स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे योग्य पद्धत काय आहे ते तुम्हाला सांगते. आता ज्यावेळेस आपण आता समजा श्री स्वामी समर्थ महाराजांची तुम्हाला जर त्या दिवशी प्रकट दिनाच्या दिवशी वेगळी मांडणी करायची असेल, पूजा मांडणी, तुम्ही ती पण करू शकता, चालेल, काही हरकत नाही. आणि जर तुम्ही देव्हाऱ्यातच त्यांचा अभिषेक वगैरे करून तिथेच नैवेद्य दाखवणार असाल अधिष्ठानासमोरच तर काही हरकत नाही, ते पण चालणार आहे. आता जिथे नैवेद्य दाखवायचं आहे तिथे काय करायचं, आधी ताट वगैरे सगळं काही तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. ते जे काही आपण अन्न पदार्थ बनवले, उष्ट पदार्थ नसावा त्याच्यामध्ये, आणि आधी स्वामींचा नैवेद्य काढून घ्यावा आणि मग लहान मुलं वगैरे असं त्यांना तुम्ही खायला जरी दिलं नंतर तरी सुद्धा चालेल. पण स्वामींचे नैवेद्य अगोदर काढून घ्या त्या दिवशी. तो काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पाण्याचा आधी धूपदीप आपल्या दिवा दाखवूनच, अग्नी प्रज्वलित करूनच कुठलाही नैवेद्य दाखवा, तरच तो आपल्या देवी देवतांपर्यंत पोहोचत असतो अग्नीच्या साक्षीने. म्हणून दिवा विजलेला आहे आणि नैवेद्य दाखवतो ही चुकीची पद्धत आहे. तो नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून दिवा प्रज्वलित करून धूप लावून आपल्याला तो नैवेद्य स्वामींना दाखवायचा किंवा इष्टदेवतांना दाखवायचा असतो. आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, पाण्याचा भरीव मंडल तयार करायचा आहे. पाण्याचा भरीव मंडल म्हणजेच काय, हे दोघे करंगळी आणि अनामिका आणि मधलं बोट जे आहे ते आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं. एक छोटंसं वाटी पेल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यात बुडवायचे 2 बोट आणि चौरस तयार करायचा आहे पाण्याचा. चौरस बघा, चौरस तयार करायचा आहे, चौकोन स्क्वेअर ज्याला म्हणतात, तो भरीव मंडल तयार करायचा आहे पाण्यामध्ये बुडवून. त्याच्यावर ते नैवेद्य ताट ठेवायचं आहे. साईडला परत एक भरीव मंडल करायचं, त्याच्यावर तांब्या, जे पिण्यासाठी पाणी आपण ठेवणार आहोत, ग्लास, तांब्या, फुलपात्र जे काही असेल ते तिथे ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं पाणी हातामध्ये घ्यायचं परत आणि आपल्याला त्या ताटा आणि त्या ग्लास भोवती 3 वेळेस पाणी फिरवायचं आहे. आता काय मंत्र म्हणून फिरवायचं, तर ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्
परत ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असं तुम्हाला अजून एक वेळेस म्हणायचं, म्हणजे 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणून तुम्हाला पाणी फिरवायचं आहे. आणि त्या नैवेद्यातल्या प्रत्येक पदार्थावर तुम्हाला तुळशी पत्र एक एक ठेवायचंच आहे. नक्कीच आवर्जून चुकवायचं नाही. आता त्यानंतर तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तो नैवेद्य तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांपर्यंत तो पोहोचवायचा आहे. मग कसा पदार्थ, त्यासाठी पण काही मंत्र आहेत. ते कसं, तर एक तुळशी पत्र घ्यायचं, ते पाण्यात थोडंसं बुडवायचं, स्वच्छ करून घ्यायचं, पाण्यात बुडवायचं आणि त्यानंतर नैवेद्यापासून ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीपर्यंत, फोटोपर्यंत आपल्याला ते तुळशी पत्र न्यायचं आहे. पण कसं, प्रथम नैवेद्याला आधी थोडंसं स्पर्श करायचा त्या तुळशी पत्राचा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपणाय स्वाहा, ओम व्याणाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. असं तुम्हाला हे 4 वेळेस तुम्हाला मंत्र म्हणून, 5 वेळेस हे मंत्र म्हणून तुम्हाला ते तुळशी पत्र स्वामी नैवेद्याला स्पर्श करून स्वामी समर्थ महाराजांना स्पर्श करायचा आहे त्यांच्या मूर्तीला किंवा फोटोला. आणि त्यानंतर शेवटचा मंत्र म्हटल्यानंतर ते तुळशी पत्राचं देठ स्वामींकडे असावं आणि पान असं खाली असावं, अशा पद्धतीने तिथे ठेवायचं आहे मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ. हे झालं श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य ग्रहण करण्याला लावणे. ही पद्धत योग्य आहे. याच पद्धतीने आपल्या केंद्रात सुद्धा नैवेद्य दाखवला जातो आणि याच पद्धतीने तुम्ही नेहमी आपल्या दररोजच्या दिनचर्येमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने नैवेद्य दाखवायचा आहे. आणि आता प्रकट दिनाला सुद्धा अशाच पद्धतीने नैवेद्य दाखवायचा आहे. अतिशय साधी सोपी पद्धत आहे. अजून एक सांगेल, आता फक्त गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना कुठलाही त्याच्यामध्ये तुळशीपत्र ठेवायचं नाही, ते त्यांना वर्ज्य आहे. ते तुम्ही डायरेक्ट दाखवलं तरी सुद्धा चालेल. पण बाकीच्या इष्टदेवतांना किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज आपण ज्यावेळेस नैवेद्य दाखवतो, काही पण असेल मग ते, पण याच पद्धतीने आपला तो नैवेद्य दाखवायचा असतो, तेव्हाच तो ग्राह्य धरला जातो किंवा तो त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो. आणि अशा पद्धतीनेच आपला हा नैवेद्य दाखवायचा आहे. योग्य पद्धत सांगितली आहे, शास्त्रोक्त पद्धत सांगितली आहे. त्यामुळे याच पद्धतीने नैवेद्य दाखवा आणि यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल तो नैवेद्य या दिवशी बनवा आणि तो नक्की स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही द्या, दाखवा. जमलं तर केंद्रामध्ये सुद्धा थोडंसं बेसनाचे लाडू वगैरे घेऊन जा, तिथे सुद्धा अन्नदान होईल. आणि सोबत तुम्ही दान धर्म सुद्धा त्या दिवशी तिथे करू शकता केंद्रामध्ये, ते सुद्धा चालेल. महाप्रसाद वगैरे असेल तिथे तुम्ही साहित्य तुम्ही दान म्हणून द्या, अन्नधान्याचं दान म्हणून द्या किंवा देणगी द्या. ते पण एक अन्नदानाच्या सारखी मोठी खरं सांगते पुण्य नाही, म्हणून अन्नदान या दिवशी नक्कीच करायचं आहेच म्हणजे आहेच. अशा प्रकारे तुम्हाला सांगते, ह्या पद्धतीने तुम्ही साधी सोपी पद्धत आहे त्या पद्धतीने सर्व गोष्टी करायच्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.